नमस्कार. दीपवाहिनीच्या संवाद ह्या कार्यक्रमामध्ये मी दिलीप जाधव आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्याकडे या कार्यक्रमामध्ये संवाद साधण्यासाठी खेड तालुक्यातील पहिली रिक्षा चालक मानसी भोवड या ठिकाणी आलेले आहे. सर्वप्रथम आमच्या सर्व प्रेक्षकांच्या वतीने मानसी तुझं या कार्यक्रमामध्ये स्वागत. त्याचप्रमाणे नुकतंच तुला दीपवाहिनीच्या वतीने महिला दिनाचं औचित्य साधून तुझा सन्मान केला गेला, त्याबद्दल तुझं अभिनंदन. आपण यानंतर तू खेडमधली पहिली रिक्षा चालक आहेस आणि त्यानिमित्तानं आपण तुझ्याशी चर्चा करणार आहोत. ही चर्चा आपण सुरू करणार आहोत की रिक्षा हा जो व्यवसाय आहे तो खरा तर पुरुषांची मक्तेदारी आहे. म्हणजे आत्तापर्यंत रिक्षा व्यवसायामध्ये हे पुरुष आपण असलेले पाहिले आहेत, परंतु खेड तालुक्यातली तू पहिली महिला आहेस की तू रिक्षा व्यवसाय करते, रिक्षा चालक आहेस. ह्या व्यवसायामध्ये यावं असं का वाटलं तुला? त्यामागचं नेमकं कारण काय होतं? मला गाडी चालवायची आवड होती, सो मी ती गाडी चालवायची. माझ्या वडिलांनी मला सपोर्ट केलं होतं, त्यामुळे मला व्यवसाय करायचा नव्हता, आवड निर्माण होती म्हणून तर मी रिक्षा चालवायची. आता वडिलांना थोडाफार हातभार लागला. साधारण कधीपासून तू रिक्षा चालवायला शिकलीस? मला 1 वर्ष रिक्षा चालवायला झाला. मला रिक्षा चालवायला आवडत होती. आत्तापर्यंत रिक्षा हा व्यवसाय जो आहे तो पुरुषांची मक्तेदारी असलेला व्यवसाय आहे. आत्तापर्यंत आपण खेड तालुक्यामध्ये जे सगळे रिक्षा व्यावसायिक पाहिले ते पुरुष रिक्षा व्यावसायिक आहेत, परंतु तू तालुक्यातील अशी पहिली महिला आहेस, पहिली मुलगी आहेस की तू रिक्षा व्यवसायामध्ये आलीस. ह्या व्यवसायामध्ये तू का आलीस, कशी आलीस? रिक्षा म्हणजे शिकवायचं डेअरिंग त्यांनी मला हे केलं, सपोर्ट केला, त्यामुळे मी रिक्षा व्यवसायामध्ये सुरुवात केली. सो व्यवसाय असं करायचं नव्हतं की माझ्या वडिलांनी ते थोडं त्यांना सपोर्ट पण करावं म्हणून तर मी रिक्षा चालवते. तू रिक्षा चालवतेस, खेडमधली पहिली रिक्षा चालक आहेस, ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण आम्हाला असं ऐकायला मिळालं की तू त्याचबरोबर मोटारसायकल, टेम्पो ही सुद्धा वाहनं चालवतेस. आता ही सगळी वाहनं चालवण्यासाठी प्रत्येक मुलीला किंवा महिलेला एक डेअरिंग असावं लागतं, एक धाडस असावं लागतं. ते तुझ्याकडे कुठून आलं? ते माझ्या वडिलांनी मला डेअरिंग दिली, त्यामुळे त्यांनी सपोर्ट केला खूप. म्हणजे तू चालवशील, त्यामुळे मी चालवायला सुरुवात केली. मेन म्हणजे त्यांचं सपोर्ट मला खूप आहे, त्यांनी हिंमत दिली. मला सांग की प्रत्येक मुलगी जेव्हा शाळा शिकत असते किंवा ती शाळा महाविद्यालयामध्ये असते तेव्हा तिचं एक स्वप्न असतं की आपण शिकून खूप मोठं व्हावं, एक चांगली नोकरी करावी आणि आपल्या आईवडिलांना आर्थिकदृष्ट्या सहकार्य करावं, असं प्रत्येक मुलाची एक इच्छा असते, एक स्वप्न असतं. मात्र तुझं वेगळं आहे की तू 12वी झाली तुझी आणि त्यानंतर तू ह्या व्यवसायात पडलीस. त्यामागचं नेमकं कारण काय होतं? म्हणजे 12वीमध्ये तुला शैक्षणिकदृष्ट्या अपयश आलं म्हणून तुला ह्या व्यवसायात यावं वाटलं की काय नक्की होतं? त्या व्यवसायात आली, व्यवसाय करायचा असं नव्हतं, ती आवडच होती ना, त्यामुळे ते मी रिक्षा चालवलं. म्हणजे पप्पांना थोडाफार हातभार लागेल, त्यांच्या कुटुंबाला थोडी मदत होईल, माझ्या कुटुंबाला, त्यामुळे मी रिक्षा व्यवसाय करते. तू आत्ता मगाशी म्हणालीस की मी 12वीमध्ये असताना तू रिक्षा चालवायला शिकलीस, पण त्यावेळेला तुझ्याकडे लायसन नव्हतं. तुला लायसन कधी मिळालं? म्हणजे अधिकृत लायसन कधी मिळालं आणि अधिकृत प्रवासी वाहतूक तू केव्हापासून करायला लागलीस? मला जानेवारी महिन्यामध्ये ह्याच वर्षी लायसन भेटलं. ह्याच्या अगोदर मी रिक्षा चालवायची, पण फक्त फॅमिलीसाठी चालवायची, बाहेर नेत नव्हती. सो आत्ता मी महिन्यापूर्वी रिक्षा खेडमध्ये लावायला लागली भाड्यासाठी. म्हणजे तुला लायसन मिळाल्यानंतर तू अधिकृतरित्या प्रवासी वाहतूक करायला लागलीस. तुला लायसन मिळाल्यानंतर की पहिला म्हणजे एखाद्या नोकरीवर आपण लागलो की नोकरीचा पहिला दिवस हा प्रत्येकाच्या एक वेगळ्या दृष्टीने लक्षात राहतो आणि तुला लायसन मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने तू प्रवासी वाहतूक रिक्षा घेऊन करायला लागलीस. काय नेमकं तो अनुभव होता, त्या दिवसाचा अनुभव? तू पहिलं भाडं कुठून कुठे घेऊन गेलीस आणि त्यावेळेला तुझ्या मनावर कशा पद्धतीत दडपण होतं? कारण मागे गाडीत तुझ्या प्रवासी बसले होते. माझ्या गावात म्हणजे मी जेव्हा पहिलं भाडं मारलं असं ते रेल्वे स्टेशन, ते म्हणजे ते प्रवासी माझ्या गावातले होते, गावातलेच होते. त्यांनी मला म्हणजे असं मला दडपण नव्हतं की गावातले आहेत, त्यांना अगोदरपासून माहीत होतं की मला गाड्यांची आवड आहे, त्यामुळे त्या परत म्हणजे त्यांना माहिती होतं की ही असं म्हणजे हिमतीने चालवते रिक्षा. त्यांना खूप आनंद झाला की पहिल्याच भाडं माझं मारलंच म्हणून. माझा त्या दिवसाचा अनुभव खूप चांगला होता. त्या दिवसापासून माझं प्रत्येक भाडं इतकं म्हणजे असं कोणतंच ही नाही की मी कुठे थांबू शकली नाही. रिक्षा व्यवसायामध्ये तुझी पहिल्या दिवसाची जी कमाई होती ती किती होती? माझ्या पहिल्या दिवसाची कमाई 150 रुपये होते. त्यामुळे म्हणजे ते 150 रुपयामुळे मला समजलं की पैशाची किंमत काय असते. तेव्हापासून मी
मी सुरुवात केली की आईवडिलांना हातभार लावायचं म्हटल्यावरती हाच व्यवसाय मला सुरू ठेवायला लागेल. सो तो मी हा व्यवसाय जेव्हापर्यंत मला म्हणजे ठेवता येईल तोपर्यंत मी ठेवेन. प्रत्येक मुलाच्या किंवा मुलीच्या आयुष्यामध्ये लग्न हा एक अतिशय महत्त्वाचा विषय असतो आणि लग्न ही आयुष्याची एक महत्त्वाची पायरी असते असं म्हटलं जातं. जेव्हा एखाद्या मुलासाठी मुलगी बघायला जातात तेव्हा मुलाकडचे लोकही त्या मुलीच्या आईवडिलांना विचारतात की मुलगी किती शिकले, मुलगी काय काम करते, मुलगी काय करणार आहे. हा प्रश्न जसा मुलीच्या आईवडिलांना विचारला जातो तसं त्या मुलीलाही विचारला जातो. आत्ताची पद्धत आहे. त्याचप्रमाणे जेव्हा मुलगीकडचे लोक मुलगा बघायला जातात तेव्हा त्यांचाही हाच प्रश्न असतो मुलाच्या आईवडिलांना, तुझंही लग्न ठरणार आहे आज उद्या आणि लग्न जेव्हा तुझं ठरेल तेव्हा लग्नाची बोलणी करायला जेव्हा तुझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या घरची लोक जेव्हा तुझ्याकडे येतील तेव्हा त्यांचेही हेच प्रश्न असणार आहेत की मुलगी काय करते, मुलगी किती शिकले. त्यावेळेला तुझं नेमकं उत्तर काय असेल आणि तुला काय वाटतं वडिलांचं, तुझ्या आईवडिलांचं उत्तर काय असेल? माझ्या आईवडील जे उत्तर देतील त्याच्यावरती मी अवलंबून असेल आणि ते उत्तर देतील तेच मी करेन पुढे. ही चर्चा आपण असेच पुढे सुरू ठेवणार आहोत, पण त्याआधी घेऊ एक कमर्शियल ब्रेक. दीपवाहिनीच्या संवाद या कार्यक्रमामध्ये मी दिलीप जाधव पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आत्तापर्यंत आपण मानसी भुवड ही खेड तालुक्यातली पहिली रिक्षाचालक हिच्याशी आपण चर्चा करत होतो. अनेक गोष्टी तिच्याकडून आपण जाणून घेतल्या. ही चर्चा आपण अशीच आता पुढे सुरू ठेवणार आहोत. मानसी, मला तुला हे विचारायचं आहे की तू आता रिक्षा व्यावसायिक किंवा रिक्षा चालक म्हणून कार्यरत आहेस. तीनबत्ती नाका येथे तू ज्या रिक्षा सगळ्या उभ्या असतात तिथे प्रवासी लोकांसाठी, तिथे तू रिक्षा लावतेस. तिथे जो सगळा परिसर आहे किंवा तिथे सगळे रिक्षा व्यावसायिक असतात त्यांचं तुला कशा पद्धतीचं सहकार्य मिळतं? खूप चांगल्या पद्धतीने मला सहकार्य भेटतो तिथे, कारण पहिली रिक्षा चालक म्हणून तिथं मला कोण असं म्हणजे तू इथे लागू नको, असं करू नको, तसं कोणीच म्हणत नाही. सगळे माझ्याशी चांगले वाटतात. बरं, दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आता हे आपल्याकडे जे रिक्षा व्यावसायिक आहेत किंवा जे रिक्षा चालवतात त्यांचं एक भाडं ठरलेलं असतं की समजा खेड तीनबत्ती नाक्यावरून समजा भरणा नाक्यात जायचं आहे तर हे इतकं भाडं ठरलेलं असतं. भरणा नाक्यातून समजा कळंबणीला जायचं आहे तर एक इतकं भाडं ठरलेलं असतं. तू कसं ठरवतेस? कारण तू ह्या व्यवसायामध्ये नवीन आहेस, मग तुला कोणाची मदत घ्यावी लागते यासाठी? हां, थोडे माझ्या वडिलांनी मला सांगितलंय जवळजवळचे भाडे असे आहेत. तर तीनबत्ती ते स्टँडवरती 30 रुपये असं भाडं त्यांना विचारावं लागतं. लांबचं असेल तर त्यांना फोन लावून मी लगेच विचारते. बऱ्याचदा काय होतं की प्रवासी जे रिक्षामध्ये आपल्या बसतात आपण त्यांना घेऊन जातो आणि तिथे जेव्हा त्यांना जिथे सोडायचं असतं तिथे सोडल्यानंतर आपण पैशाची मागणी करतो, आपलं जे भाडं झालेलं असतं. पण अनेकदा असं होतं की तिथे ते जे प्रवासी असतात ते भाड्यावरून म्हणजे भाड्याची जी रक्कम असते त्याच्यावरून हुज्जत घालतात. बऱ्याचदा असे प्रश्न निर्माण होतात, वादिवाद होतात. तुझ्या बाबतीमध्ये ठीक आहे, तू आत्ता हल्लीच हा व्यवसाय सुरू केला आहेस, पण तुझ्या बाबतीमध्ये कधी असा अनुभव आला आहे तुला? आत्तापर्यंत तू लांब पल्ल्याचं कुठलं भाडं मारलंस, म्हणजे खेड ते लांब कुठपर्यंत गेलेस? लांबचं नाही मारलं, पण माझ्या आई वडिलांना बाहेर लांब घेऊन गेले, म्हणजे कोयना वाकोई साईडला एवढंच लांब, याच्यापेक्षा अजून कधी गेले नाही. तुझ्या आईवडिलांचा म्हणजे भाजीपाल्याचा व्यवसाय आहे असंही आम्ही ऐकलं आहे आणि मग ते सुशेरी नंबर 2 इथे तुमची जी शेती आहे तिथे जो भाजीपाला तयार होतो आणि तो मग मार्केटमध्ये बाजारात आणून तो विकला जातो. ह्या कामी तुझी काय मदत होते रिक्षामुळे? मी स्वतः सुद्धा भाजी विकते. सो मी म्हणजे आई वडील जे करतात ना ते मला सगळं करता येतं आणि अजून पण ते जेवढं करतील तेवढं मला करता आलं पाहिजे. त्यांना माझा हातभार खूप लागतो. जे आमचे प्रेक्षक हा कार्यक्रम जे बघत आहेत, ज्या मुली बघत आहेत, त्यांना मला आवर्जून सांगायचं आहे की कशा पद्धतीने आपण आईवडिलांना मदत करू शकतो. हा आदर्श हा मानसीकडून घेण्यासारखा आहे की आता केवळ ती रिक्षा चालवते म्हणून फक्त रिक्षा व्यवसायच करत नाही, तर आईवडिलांचा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे तर ती भाजीही विकते, मंगळवारच्या बाजारामध्ये जाऊन तिथेही भाजीचा व्यवसाय करते. हा आदर्श खरं तर सगळ्यांनी घ्यायला हवा.
मानसी, तुला दुसरा एक पुढचा प्रश्न आहे की तुझ्या अनेक मैत्रिणी असतील, म्हणजे तू कॉलेजमध्ये 12वीपर्यंत शिकलेस, त्यामुळे तुझ्या गावातल्या मैत्रिणी असतील, तुझ्या नातेवाईक असतील किंवा तुझे इतर मैत्रिणी असतील. तू रिक्षा व्यावसायिक झाल्यानंतर त्यांची तुझ्याबाबतची तुझ्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो नेमका काय आहे? त्यांना खूप आनंद झाला की आमच्यामध्ये राहून सुद्धा तू रिक्षा चालवलीस, तुझं म्हणजे आमच्यापेक्षा तू खूप पुढे निघालीस, याचा आम्हाला खूप आनंद वाटतो. आणि तो म्हणजे तू तुझ्या रिक्षातून आम्हाला कधीतरी फिरायला नाही, अशी त्यांच्या अपेक्षा आहे. म्हणजे एखाद्याने नवीन गाडी घेतली की तुझ्या गाडीमध्ये मला कधीतरी राईड दे असं जेव्हा मित्र सांगतात, त्याच पद्धतीने तुझ्या मैत्रिणी तुला हे सांगत असतात की तुझ्या रिक्षामधून एकदा बसवून आम्हाला एक राईड घडवणार. अतिशय चांगल्या पद्धतीचं हे माहोल आहे असं आपण म्हणू. आता दुसरा एक प्रश्न असा आहे की तू 12वीमध्ये काही फेल झालीस असं मगाशी मला सांगितलंस. काय विचार आहे पुढे? तुझं शिक्षण तुला पूर्ण करायचं आहे की तू आहे तोच व्यवसाय सांभाळणार आहेस? नाही, मी शिक्षण सुद्धा आता पूर्ण करायचा विचार करते. थांबवलं होतं पण आता पूर्ण करायचं इच्छा आहे, सो ते शिक्षण मी पूर्ण करणार आहे. बरं, आता तू जे काय आहेस? हां, शिक्षणासोबत हे सुद्धा मी आई वडिलांसाठी करणार आहे. दोन्ही चालू ठेवणार आहे मी. सो आई वडिलांसोबत मी हे पण सुद्धा करणार आहे. आत्ता तू एक खेडमधली पहिली रिक्षा व्यावसायिक आहेस. तुझं सगळ्या ठिकाणी कौतुक होतं आहे, वर्तमानपत्रामध्ये तुझं छापून येतं आहे. ह्या सगळ्याचं जे श्रेय आहे ते नेमकं तू कुणाला देशील? मी माझ्या आई वडिलांना श्रेय देईन, कारण आणि त्याच्याबरोबर जास्तीत जास्त सहकार्य माझ्या आजीचं आहे. आजी मला खूप सपोर्ट करते, तिच्यामुळे तर मी इथपर्यंत पोहोचले. सगळ्यांना तुझ्यासारखी आजी मिळावी असं मला या ठिकाणी आवर्जून नमूद करावं असं वाटतं. एक शेवटचा प्रश्न की लग्न व्हायच्या आधी मुलगी आपल्या आईवडिलांच्या घरी असते, त्यामुळे तिला एक वेगळ्या प्रकारचा फ्रीडम असतो. तिने काय करायचं काय नाही करायचं हे आईवडील निर्णय घेत असतात आणि आपल्या मुलीच्या हट्टापायी तिने कुठलाही निर्णय घेतला तर तो चांगलाच असेल हे समजून आईवडील तिला ते काम करायला परवानगी देतात. उद्या तुझं लग्न होणार आहे. लग्न झाल्यानंतर तुझा हा जो व्यवसाय आहे थोडा हटके आहे, म्हणजे हा रेग्युलर व्यवसाय नव्हे. हा रिक्षा व्यवसाय हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा व्यवसाय आहे. त्यामुळे हाच व्यवसाय तू पुढे कंटिन्यू ठेवणार की तुला थांबावं लागणार? काय सांगशील याबाबत? माझे आई वडील बोलतील त्याच्यावरती मी डिस्कस करेन. अजून त्याला खूप वेळ आहे ना. माझे आई वडील निर्णय घेतील त्या निर्णयावरती मी कायमस्वरूपी त्यांचा निर्णय मी कधी पाडून देणार, म्हणजे खाली पाडून देणार. ते बोलतील ते मी करेन. आणि जे ते म्हटले कंटिन्यू ठेवू तर मी त्यांचं म्हणजे त्यांचं बोलणं मी स्वतः सिरियसली घेईन आणि ते कंटिन्यू ठेवेन. ही होती मानसी भुवड, खेड तालुक्यातली पहिली रिक्षा चालक. तिला नुकतंच महिला दिनाच्या दिवशी दीपवाहिनीच्या वतीने या ठिकाणी तिचा सन्मान करण्यात आला आणि आज तिने आपल्या सर्वांशी या ठिकाणी येऊन संवाद साधला. अतिशय चांगल्या पद्धतीची उत्तरं तिने या ठिकाणी दिली. आपण सर्वांनी तिला तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देऊया. आणि मानसी, तू आमच्याशी या इथे येऊन आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. धन्यवाद.